श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त विजय ग्रंथ पारायणाला आपण सुरुवात करूयात. आजच्या भागात अध्याय 1 ते 5 पर्यंतचे पारायण पूर्ण करूयात. चला सुरू करूयात. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. ओम गणेश दत्त गुरुभ्ये नमः. ध्यानम. सुरमुनी गणवेष्टितम हरिहर ब्रह्मादि आराधनम विद्या ज्ञानकला गुणनिधिम सिद्धेश्वरनम गुरु. करुणा प्रेम शांती समाधी भूषण दाताच विश्वे जनाम. वंदे श्री दत्त परात्पर गुरु अज्ञान सहारिनम. दत्तात्रेय हरिकृष्णा मुकुंदो आनंददायक मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञ ज्ञानसागर. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिनी परमहंसा महाशून्या महेश्वा महानिदे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्मा प्रचोदयत. ओम दत्तात्रेय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्तो प्रचोदयात. ओम नमो जी गजवदना रिद्धी सिद्धी दाता दया घना बैसे ग्रंथी येऊन या नमन माझे तुझ लागी. वंदू सरस्वती वाग्विलासिनी असंख्य विद्याची स्वामिनी ग्रंथामध्ये राहुनी सिद्ध करी या ग्रंथाते. नमन समस्त सुरवरा सिद्ध ऋषी योगीश्वरा यक्षगंधर्व विद्याधरा विनम्र भावे प्रार्थितसे. हा श्री दत्त विजय ग्रंथ हो सर्व समंत आणि सर्वांचे सामर्थ्य राहावे ग्रंथा माझिया. हा ग्रंथ होवा सदगुरु साधका नेओ पैल पारो भक्त काम कल्पतरू. ऐसे होवा ग्रंथ हा पठने पुरवावे मनोरथ आहे काने आध्यात्मिक सर्वांसी मोक्ष प्राप्त होवा ग्रंथ पठनाने. ऐसी करिता प्रार्थना लागले ध्यान माझ्या मना चिदाकाशात दैवते नाना दिसो पहाती लागली. गणेश शिव कार्तिकेय सरस्वती पार्वती विष्णुदेव गायत्री गुरु दत्तात्रेय दिसो पहाते लागले. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ दुर्गा भगवती रुद्र भैरव मारुती वरदान देती ग्रंथाते. षोडश्री त्रिपुर सुंदरी बाला राजराजेश्वरी महालक्ष्मी अंबा परमेश्वरी वरदान देती ग्रंथाते. होवया जनकल्याण होतसे ग्रंथ निर्माण सर्व इच्छा पूर्ण होतील ग्रंथ पठनाने. योगाचे होई ज्ञान देवता देती दर्शन सदा भक्त लागे ध्यान केवळ ग्रंथ पठनाने. सर्व कष्टाचे निवारण श्री दत्त करतील जाण ऐसे देऊनी वरदान. गुप्त झाले देवते चित्त नारायण प्रसन्न चित्त आभार देवाचे मानित म्हणे ईश्वरा कृतकृत्य केले आजी मजला तू. अवतार झाले बहु होती तैसी नोहे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती. लोकोद्धार करवया विविध रूपाने श्री दत्त पृथ्वीवरी राहती फिरत ती रूपे आजपर्यंत चिरंजीव असती झाली. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती तिलोपा स्वामी समर्थ यती अल्लम प्रभो बृहोद स्वामी जती स्वरूपे जाना दत्ताची. श्री चिदंबरम दीक्षित महाअवतार बाबा प्रख्यात साई गजानन सिद्ध स्वरूपे जाना दत्ताची. अनंग देव आणि नवनाथ विविध धर्मातील सिद्ध दादा कलंदर आणि बुद्ध स्वरूपे जाना दत्ताची. रूपे धरुणी अनंत लोकोद्धार करीती दत्त जनासन मार्ग लावित ऐसे कार्य तयाचे हो. ऐसेची रूप प्रकटत नाम श्री दत्तावधूत पूर्ण रूपेण भगवंत जगदुद्धरा प्रकटतसे. रत्नागिरी ग्रामात होता एक भक्त राहत नाम मधुकर असत असे. अत्री गोत्राचा दत्त भक्तिगृहात पिढ्यानपिढ्या असे चालत. मधुकर दत्त भक्तीत रमत मनोभावे करुणिया. अक्कलकोट स्वामी समर्थ ते साक्षात प्रभू दत्त देव मामलेदार शिष्य असत. तया स्वामी समर्थांचे त्याचे शिष्य घाग महाराज येती पहा रत्नागिरीत. मधुकर असे भेटत आदेश देती दत्ताचा म्हणते भगवान दत्त तुझ्या उदरी येत असत. हा निरोप देण्याप्रत स्वामी समर्थ सांगितले. ऐसे परी भगवान दत्त भुवरी जाण प्रकटत. भाद्रपद पौर्णिमा असत ते दिवशी अवधारा. विजय नाम सत्वसर संवत्सर शके 1875. मीन रास मिथुन लग्न गुरुवार पहा दत्त प्रकटले. राशी लग्न पाहून ज्योतिषी करीती वर्णन जगोद्धरा कारण पहा दत्त प्रकटले.
पूर्ण परब्रह्म अवधूत लोकोद्धारात अवतरत गुप्त रूपाने कार्य करीत कळोने दिलं कोणासी जैसा ईश्वर सारे करतो परंतु तो कोणा न दिसतो तैशा परी सर्व करता असोनी अलिप्त राहील हा पाप पाप जगाचे खेचेल भक्तिभाव वाढविल कुप्रथा नष्ट करील दैवी लहरी सोडून या जग आध्यात्मिक करेल ध्यान मार्ग दाखवेल सदप्रवृत्ती निर्माण करेल ऐसा अद्भुत देव हा करेल पृथ्वीचे कल्याण मानवतेचे वातावरण मोक्ष संख्या लागोन देईल जाणा दत्त हा ऐसे ज्योतिषी सांगत म्हणती दत्त साक्षात भूमीवरी प्रकटला म्हणत जगदोद्धराकारणे मूळ पुरुष निरंकारा प्रकटला पहा ईश्वर परी सोडून घरदार वनांतरी जाईल हा 12 वर्षापर्यंत राहील गृहिणीचित तदनंतर जगदोद्धारात सोडील आपुल्या गृहासी ऐसे सांगून ज्योतिषी गेले आपुल्या गृहासी नामकरण दत्तात्रेय विधीसी करीती पहा माता पिता दत्त नामे साक्षात दत्तात्रेय सोय अवधूत वाढवतये तेथे लागत जगदोद्धराकारणे 2 मासाचे बाळ असत प्राण ब्रह्मारद्री चढवित माता पित्या दुःखित झाले मृत म्हणून या सगळे सोय रे जमत उत्तर क्रिया करो पाहता अकस्मात एक अवधूत प्रकट तेथे झाले छोकरा किधर है म्हणत सरळ घुसती घरात अंकावारी ती पित्याच्या दत्त असे समाधीस्थ पडलेला खेचुनी बाळासी घेत थप्पड ब्रह्मारद्री लावित बाळ होऊनी जिवंत रडो पहा लागला पित्या हाती देऊनी बाळ गुप्त झाले तात्काळ विस्मय लोक सकळ पाहत तेव्हा राहिले सर्व आनंद होत म्हणती दत्त साक्षात प्रकट होऊनी येथ पहा बाळा ते वाचविले ऐस परी बालदत्त हळूहळू वसती वाढत एक पाठी एकाग्रचित्त अनुभवा ऐसे येतसे पिता रोज पूजा करीत गीता स्तोत्रे वाचत ते सर्व पाठ होत केवळ श्रवण करून या 2 वर्षाचे बालदत्त सती अंगणी खेळत हिमालयातील महासिद्ध गृहा येथे झाले सिद्ध म्हणे मधुकरासी दत्तात्रेय नांदेतव गृहासी हे देव रहस्य महाहर्षी आलो तुझला सांगवया लोकोद्धारा अवतार धरोणी येथे हरिहर तैसा हाही दत्तावतार झाला ऐसे परेसा हा न राहील गृहात 12 वर्षी गृह तेजित ब्रह्मा करील भारतात लोकोद्धारा कारणे ऐसे पितया ते सांगत 3 दिवस गृही राहत त्या सिद्धापाशी असत एक चमत्कारी मडके ते त्या मडक्यातून पदार्थ काढून मुलाशी देत रात्री मडक्याशी दाबीत उशी करून निज तसे 3 दिवस राहून तेथ हिमालयी प्रयाण करीत ऐसे अनेक सिद्ध येती भेटण्या दत्ताला 4 वर्षाचे असता दत्त सिद्ध येती अकस्मात गाणगापुराहून आलो म्हणत बाळ पाहावया कारणे मधुकर करी स्वागत बाळ चरणावरी घालीत भोजन सिद्धासी वाढीत चरण प्रक्षालन करून या भोजनानंतर ते सिद्ध सर्वांचे आशीर्वाद देत श्री गुरुचरित्र ग्रंथ देत पठन या ते करी म्हणती सर्वांचा निरोप घेत आणि गृहाबाहेर येत उभे राहून अंगणात गुप्त होती ते दवा विस्मय सर्व पाहत म्हणती दत्त साक्षात गाणगापुराहून येत ग्रंथ देण्याकारणे तैपासून घराण्यात गुरुचरित्र वाचले जात ती प्रथा अद्यापपर्यंत आहे पहा चाललेली 6 वर्षाचे असता दत्त आणखी एक येती सिद्ध चांदीची दत्त मूर्ती देत मंत्रोपदेश करून या तेव्हापासून बालदत्त भैसो लागले ध्यानस्थ प्रहर निघोनी जात परीन भंगे ध्यानते तैसेची जाऊन एकांतात वृक्षातळी ध्यान करीत श्री दत्त जय दत्त जप करीत अहोरात्र श्री स्वामी 7वे वर्षी मारुती बालदत्तासी भेट देते ब्रह्मांड फिरवून आणि ती ऐसे करीती नित्य ते बालदत्तासी नित्य मारुती ब्रह्मांड फिरवित देवदेवता दाखवित अनेक लोकांनी 7 वर्षाचे बालदत्त मारुती योग शिकवित सोहम ध्यान करीत म्हणत आत्मासुखाते पावया सो म्हणावे श्वास घेता हम म्हणावे श्वास सोडिता ऐसे सोहम ध्यान करिता समाधी लाभ होत असे तैसेची कुंडलिनी जागृत चक्रही होती जागृत चिदाकाशात प्रवेशक होत सोहम ध्यान साधनेने सोहम हंसा ब्रह्मा ऐसे करी गायन हे निर्गुणाचे ध्यान म्हणून मारुती सांगत असे नराते करी नारायण चिदाकाश महाशून्य सिद्ध महासिद्धाचे साधन सांगे मारुती दत्ताला निर्विचार करावे मन सदा राहावे विचार शून्य परब्रह्मा प्राप्तीचे साधन म्हणून मारुती सांगत असे काही न करावी कल्पना तेने ब्रह्म हाता येते जाणा त्यजित विचार कल्पना सिद्धावस्था येत असे ईश्वर प्राप्तीचे गृह साधना मारुती सांगे दत्ता लागून तेने पाहुणी समाधान साधने निमग्न होत असे दर्शनासी लोक येत तयाचे कष्ट निवारित
विभूती तीर्थ देत मंत्रोनिया भक्तांना एके दिनी पिता पाहत स्वामी बैसले ध्यानस्थ सर्पछत्र धरित डोक्यावरी स्वामींच्या वर्ष 12वे लागत स्वामी सर्वांचा निरोप घेत लोककल्याणकारणार्थ निघाले गृह त्योजनिया परोपकारार्थ इद शरीम ईश चिंतनार्थ इद मन विवेकार्थ इद बुद्धी ब्रह्मण्यार्थ जीवनम मानवी जीवनाचा हा अर्थ एका श्लोकात स्वामी सांगत परोपकार दान करा म्हणत कल्याण हवया जन्माचे दाने लक्ष्मी प्रसन्न होत दाने बुद्धी स्थिर राहत इह परत्र साधत परोपकार दान करून या सर्व इथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाती भरोशांतीने विश्व व्हावे आध्यात्मिक विश्व भक्ती ज्ञान प्रेमयुक्त व्हावे अखिल विश्व हे ऐसे लोक उपदेशित स्वामी तीर्थयात्रा करीत औदुंबर नृसिंहवाडी पाहत गाणगापुरी पोचले ते लोककल्याणार्थ शक्ती ठेवित म्हणून सर्वत्र फिरत ऐसे परी फिरत फिरत त्र्यंबकेश्वरी पोचले ते ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर यासी पाहुणी गुरुवर अंजनी पर्वतावर जाऊन पाहरहिले ते तया अंजनी पर्वतावर राहते एक ऋषीवर गुप्तेर तेथवर कृतयोगापासून या तयाच्या सहवासात काही काळ दत्त राहत तेथून मग पुढे निघत काय आपुले करावया सप्तशृंगी देवीसी नमोना नर्मदा अरण्यात करीते प्रयाण ओमकारेश्वरासी येऊन काही काळ राहिले ते स्वामींशी खाद्यपदार्थ सोया नर्मदा आणून देत सर्पछत्र कोपणी धारी भेटत एकयोगी स्वामींना एकदा त्या अरण्यात बैसले असता स्तोत्र म्हणत एक शिळा सरकत गुहाद्वार दिसत असे एक ऋषी बाहेर येत स्वामींशी घेऊन सांगत गृहे माझे प्रवेशत भूगर्भात असलेल्या अनेक ऋषी समाधीस्त तेथे बैसलेले असत ऋषी स्वामी ते सांगत आपण यातील एक असा सृष्टी आरंभापासून ऋषी समाधी लावून येथे बैसले असून आपण कार्य करीत असा लोकोद्धारार्थ आपण अनेक अवतार घेतले जाण सन्मार्ग जना दावून मुक्तानेका केले हो काही दिन राहून तेथे गिरणारा पर्वते येत तेथील पादुका स्थानात ते येऊन पोचले ते दत्त पादुका स्थानात साधू स्वामींची पूजा करीत ते स्थाना करून जागृत पुढे पाहते चालले अभू पर्वतावर येत बैसती दत्त घुमटीत साधू पूजा करीत श्री स्वामींची ते धवा गुर्जर प्रतीचे साधक स्वामींशी प्रार्थना करीत अध्यात्मयोग आम्हाप्रत कृपा करून सांगावा ते सर्व ब्रह्मज्ञान आत्मज्ञान योगज्ञान पुढील अध्यायी वर्णन करून तुम्हा सांगित असे या अध्यायाचे करिता पठण त्यासी मिळे योग साधन परब्रह्म प्राप्तीची खूण वर्णिले असे येथे हो त्या ओवी ते काढावे शोधून आणि तसे करावे साधन मुक्ती मार्गाचा सोपान आहे येथे सांगितला स्वस्ती श्री दत्त विजय ग्रंथ ही अक्षरे नव्हे अमृत प्रशिक्षितामर होत मोक्ष मार्गाचे साधन हे अध्याय पहिला ओवी संख्या 101 पारायण वाचून पूर्ण झालेला आहे. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. आता सुरुवात करूया अध्याय 2ला. श्री गणेशाय नम. ओम गणेश दत्त गुरुभ्यो नम. साधुसी म्हणती दत्त आसन करावे सिद्ध. आसन सिद्धी होता प्राप्त ईश्वर प्रसन्न होतसे. नयन झाकोनी स्वस्त 4 तासापर्यंत ईश्वर चिंतन जो करीत आसन सिद्ध त्या होई. मग सहजासनी बैसोन जप करावा प्रतिदिन 1 वर्ष करिता जाणा मंत्र सिद्ध होतसे. प्रथम येई सुगंध परिसर जाई भरोन. हे प्रथम लक्षण मंत्रसिद्धीचे समजावे. देवता दिसती ध्यानात. कधी मोत्याची झुंबरे दिसत, कधी पैंजन वाजत. चरण दर्शन कधी होई. सिद्धाची दर्शने होत, कधी हिमालय दिसत. ऐसे ध्यानी येत अनुभव पहा साधकासे. द्वितीय लक्षण मंत्रसिद्धीचे. तृतीय नेत्र खुलतसे. बासरी पैंजन मृदंगाचे ध्वनी येते ऐकावया. होई कुंडलिनी जागृत. चक्रे होती जागृत. अनाहत ध्वनी येत ऐकू पहा श्रवणासी. मंत्रसिद्धीचे तृतीय लक्षण. देवता होई प्रसन्न. दर्शन आणि मार्गदर्शन सदैव देई भक्ता ते. ऐसे हे मंत्र साधना सांगती दत्त कृपा करून. आता स्तोत्र साधना सांगतो म्हणती श्री गुरु दत्त. गणेश विष्णू स्तोत्र, सरस्वती लक्ष्मी दुर्गा स्तोत्र. ऐसी स्तोत्रे संख्यात विख्यात असती. भुवरी एक स्तोत्र निवडून 1 लक्ष पाठ करून स्तोत्र सिद्ध करिता जाणा देवता प्रसन्न होतसे. ऐसे ऐकून गुरुवचन साधू पावती समाधान. एक साधू उठून नमन करून पुसतसे. मंत्रसिद्धीचे साधन स्वामी सांगितले आपण. आता मंत्रही सांगून उपकृत करावे आम्हासी. ऐसे ऐकोनी वचन. दुसरा साधू बोले वचन. स्वामी तव मुखीचे मंत्र जाण महासिद्ध असती ते.
ते द्यावे आम्हा लागून ऐसी प्रथिती सर्वजण. स्वामी ही प्रसन्न वदन मंत्र सांगती तयांना. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. ओम ह्रीम ओम दत्तात्रेयाय. ओम परब्रह्माण्य दत्तात्रेयाय. जपा तुम्ही साधक हो. ओम दत्त दुर्गा. ओम विष्णुवे सोहा. ओम नमो महासिद्धाय सोहा. ओम सरस्वतीये सोहा. जपा तुम्ही साधक हो. सोहम सोहम मसा ब्रह्म ऐसे करावे गायन. कुटस्थी देव ठेवावे म्हणा. ब्रह्मापद पावे तो. कुटस्थी ठेविता म्हणा. प्राण करे ऊर्ध्वगमन. तेथून पुढे महाशून्य मार्ग आहे पैसा मिळत असे. समूळ नास्ता देह भान. निर्विकल्प होई मन. हेच समाधी साधन. सोहम ध्यानी साधावे. होत चिदाकाश दर्शन. स्थिर करावे तेथे मन. हे परब्रह्माचे साधन करा तुम्ही साधक हो. धारणा करावयाची पद्धती सांगेन आता तुम्हा प्रते. एकाग्र चित्ते स्थल निश्चिती करोनी करावी साधना. नाभी चक्री करिता ध्यान. होई कायाव्यूह ज्ञान. चंद्रावरती करिता ध्यान. आत्मज्ञान होत असे. सूर्यावरती करिता ध्यान. ब्रह्मांडाचे होई ज्ञान. यक्ष देवताचे दर्शन. अग्निध्याने होत असे. करिता भूमध्ये ध्यान. ऋषीचे होई दर्शन. स्वस्थ बैसता डोळे मिटवून अंतर्ज्ञान होत असे. ईश्वर प्राप्ती साधन. श्री दत्त सांगती साधू लागोन. यज्ञविधीचे विधान सांगेन म्हणती अवधारा. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. चार देह आत्म्याचे आवरण. करिता परोपकार दान. लक्ष्मी प्रसन्न होत असे. दान आणि परोपकार करीती मानव जीवन सुकर. तैसेची मृत्यूनंतर मोक्ष पैसा मिळत असे. स्थूल देह शुद्धीकरण. तैसेची गृहाचे शुद्धीकरण. नित्य द्युताचे हवन. गृही करावे साधक हो. ओम दत्त सोहा म्हणून घृताने करावे हवन. ऐसे करिता प्रतिदिन गृह शुद्ध होत असे. वास्तुशुद्धी देहशुद्धी तैसे वातावरण शुद्धी. विविध मंत्राची सिद्धी हवनाद्वारे होत असे. मंत्र म्हणून घृताचे हवन. लक्ष वेळ करिता जाण. मंत्रसिद्ध होऊन देवता प्रसन्न होत असे. 33 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. 34वी ओवी सुरुवात करूया. भक्ती मार्गाचे साधन. ऐका म्हणती श्री गुरु आपण. परमेश्वराचे नामस्मरण सदैव करावे भक्तांनी. येता जाता उठता बैसता देता घेता काम करिता अथवा शयनी असता नामस्मरावे देवाचे. ऐसे करिता नामस्मरण प्रसन्न होई नारायण. मुक्ती मार्गाचे साधन सहज होता येतसे. ऐशा परिसाधना करिता होई कुंडलिनी जागृत. षडचक्रे ही जागृत होती पहा साधनेने. मूलाधारा होता जागृत. ध्यानी ऐ ऐरावत. अथवा गणपती दर्शन देता चक्र होता जागृत. हे स्वाधिष्ठान होता जागृत. दिसे देव मत्स्य जली विहार करिता. ब्रह्मदर्शन देता चक्र होता जागृत. हे होता मणिपुर जागृत. विष्णू दिसे ध्यानात. उगवता सूर्य दिसता चक्र होता जागृत. हे विशुद्ध चक्र होता जागृत. नवदुर्गा दर्शन देता निळा गोल दिसता चिदाकाश ही दिसत असे. होता आज्ञाचक्र जागृत. अर्ध नारेश्वर दर्शन होत. अनेक देवदेवता दिसत होता चक्र जागृत. हे होता सहस्रार जागृत. सिद्धावस्था होई प्राप्त. साधक होई जीवनमुक्त. साधना पूर्ण होत असे. स्थूल देह अन्नाधीन. सूक्ष्म देह विचारधीन. कारण देह कल्पनाधीन. महाकारण निर्गुणतो. मन करिता विचारशून्य. सूक्ष्म देह शुद्ध होऊन प्राप्त होती सद्गुण. मोक्ष मार्गाचे साधन जे कल्पनेशी त्यागिता. नुरे कारण देहाची वार्ता. जीवनमुक्त सिद्धावस्था प्राप्त जाणा होत असे. महाकारण सोय विश्वात्मा. तोची जाणा परमात्मा. त्यासी जाणवया तपसाधना करणे अनेक लागत असे. एकदा जाणता महाकारण. नुरे साध्य आणि साधन. आत्मा परमात्मा होऊन सोय पहा जात असे. श्री दत्त प्रभु दया घन. साधुसी ऐसे उपदेशून पुढे करीती प्रयाण. समस्त लोक उद्धरवया. श्री दत्त चरित्रामृत प्रशिस्त अमर होती भक्त. श्री दत्त चरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. हिमालय पर्वती येत तेथील सिद्धा श्रमगुप्त. तेथे स्वामी राहत तपसाधना करावया. सिद्धाच्या श्रमगुप्त योग्यासी दुक्त गोचर होता. सामान्य जनासी न दिसत ऐसे दिव्याश्रम ते. महाअवतार बाबाजी भृंगराज परमहंस जे भद्रबाहू महातपाजी असती सहस्रावधी वर्षाचे. ऐशा योग्य समवेत स्वामी ही तेथे तप करीत कल्पवर्षाचे ही असत. ऋषी पहा तेथवरी सिद्ध योग्याच्या समवेत बैसले असती श्री दत्त. काही देवता येत भेटावया श्री स्वामींना.
त्या देवता कोण कोण सांगेन तुम्हा विस्तरोन महालक्ष्मी नारायण महासरस्वती ललितती महाकाली राजेश्वरी षोडे श्री त्रिपुर सुंदरी नवदुर्गा परमेश्वरी येऊन भेटती स्वामींना. ती दत्ताचा पूर्ण अवतार प्रकटला असे भूवर त्याशी सहाय्य करण्यात तत्पर सदैव्य राहू सांगाती. ऐसी सांगोनी देवता श्री दत्त देहात प्रवेशत मूलाधारात प्रवेशत श्री गणेश आणि सरस्वती ब्रह्मा आणि गायत्री ज्ञानशक्ती कमला सावित्री इच्छाशक्ती क्रियाशक्ती स्वादिष्टाने राहती. त्या नारायण विष्णू आदित्य महालक्ष्मी गुरुड हनुमंत राम सीता देवी रामसीता देवी ललिता मणिपुरात राहती. त्या सिद्ध गणेश महेश पार्वती अनाहत चक्री राहती. नवदुर्गा अष्टादश हती विशुद्ध चक्री राहतसे. अर्धनारीश्वर आज्ञाचक्रात होई स्थिर. देवी देवता इतर सहस्रार नक्की स्थिरावल्या. ऐसा परी सर्व देवता श्री दत्त देही प्रवेशत लोककल्याण कारणार्थ सहाय्य करावे म्हणून या वैष्णोदेवी यमुनोत्री अमरनाथ केदार गंगोत्री बद्रीनाथ कर्णप्रयाग देवप्रयाग तुंगनाथ हरिद्वारादी पाहिले. ऐसे सर्व पाहून करीती प्रयाग वाराणसी गमना मध्ये विद्यावासिनी दर्शन घेऊन पुढे निघाले. श्री स्वामींच्या प्रवासात हजारो लोक त्याचे भेटत त्याचे दुःख निवारण करीत सन्मार्ग दाविती तयांना. ऐसा कथा अनंत परी येथे सांगतो संक्षिप्त. श्री दत्तचरित्र अद्भुत अशक्य असे वर्णन. या औदुंबर वृक्षातळे बैसले श्री दत्त चंद्रमौळी सभोवार शेकडो मंडळी बैसली असती वेष्टोनिया. एक समस्या सांगत स्वामी त्याचे निवारण करीत. ऐसे चालले असे तेथ सत्संग पहा तेथवरी एक म्हणत स्वामीसी 16 वर्ष झाली लग्नासी परे नाही संतानासी उपाय यासी सांगावा. स्वामी तीर्थ देती म्हणती होईल पुत्र प्राप्ती. आपल्या घरी दत्त जयंती उत्सव करीत जाई तू. 1 वर्षात पुत्र निधान लाधले पाहतया लागून भक्त मनोकामना पूर्ण ऐसा परी करीती ते. एक श्री स्वामी प्रत माझे काम अडले असत ऐसे म्हणून सांगत कृपा करावी म्हणतसे. स्वामी म्हणती तीसी करी प्रदक्षिणा मारुतीसी ऐकोन या उत्तरासी भाळी हात लावितसे. ती म्हणे स्वामीसी मारुती काय देतील मजसी 3 वर्ष नित्य नेमेसी करीत आहे प्रदक्षिणा. स्वामी तिसी म्हणती 5 दिवसांनी ए म्हणती येऊन 5वे दिनी म्हणे ती कामे झाले म्हणून या. स्वामी आपण काम केले श्रेय मारुतीसी दिले ऐसे म्हणून चरण कमळे श्री स्वामींची धरीतसे. स्वामी भक्तासी म्हणत जपा तुम्ही करा नित्य श्री दत्त जय दत्त सदा मुखाने म्हणत राहा. तैसेची थोडे दान करावे गरजू लागून नित्य करावे अन्नदान भुकलेल्या प्राण्यांसी. दान आणि परोपकार स्मरावा सतत ईश्वर ऐसे करीत साचार जीवन सुखी होत असे. ऐसे लोक उपदेशून करीती तेथून प्रयाण मिर्झापूर ग्रामाला लागून आले पहा श्री स्वामी. तेथे एक तांत्रिक येऊन स्वामीसी नामित म्हणे रवळनाथ भैरव मज प्रसन्न पहा झाला से परी नाही मन शांती अदृश्य शक्ती सतविती मज द्यावी सदगती. म्हणून चरणी लागला स्वामी तयासी म्हणती सोडून दे माया सिद्धी. ऐसे साधनेने अधोगती होते साधकाची जाण पा. साधका देऊन ईश्वर ध्यान स्वामीने केले प्रयाण. लक्षावधी जना सन्मार्ग दावून यज्ञापुरी पोचले ते. समर्थाचे करीते दर्शन स्वामी समर्थ होऊन प्रसन्न. एक देती पेन म्हणती दत्ता हे घे तुला पेन देऊन समर्थ. ग्रंथ लेखन सुचवित भावी काळात अनेक ग्रंथ लिहिले पहा स्वामींनी. तेथून गाणगापुरा जाती स्वामी नृसिंह सरस्वती तयाच्या सत्संगी राहती. काही समय श्री स्वामी ते पुढे मुरगोडी जात तेथे चिदंबर दीक्षित तेथे विचित्र लीला करीत पाहुणी स्वामी. येताना स्वामी असती श्री दत्त त्यासी औदुंबरी प्रीती बहुत म्हणून चिदंबर दीक्षित लीला अद्भुत करीत असे. चिदंबर दीक्षित स्थानात सहा अश्वस्थ वृक्ष असत. 6 पिंपळ वृक्षास औदुंबर करीती श्री स्वामी. पाहुणी चिदंबर स्वामींची लीला श्री स्वामींशी आनंद झाला. बैसले तेथे ध्यानाला मंदिरात चिदंबर स्वामींच्या. चिदंबर स्वामी म्हणती श्री दत्तास औदुंबर वृक्ष तुम्हा आवडत म्हणून 6 पिंपळास पहा औदुंबर केले मी. चिदंबर स्वामींशी करोनी नमना स्वामी करीती प्रयाण. यल्ला मासव दत्ती महानंदी पाहुण अहो बिळम पाहिले ते. ज्या ज्या स्थानी स्वामी जात तेथील देवता भेटत. जना सन्मार्ग दावित कष्ट दूर करोनिया. अरण्यातून असती
जात एक विशाल गुहा दिसत गुहेबाहेर असत 2 ऋषी बैसलेले. स्वामींसी घेऊन सांगात ऋषी गृहे प्रवेशत. गुहा बंद अकस्मात होऊन पहा जातसे. ऋषी स्वामींसी म्हणत, आम्ही जाणले तुम्ही येत म्हणून करण्या स्वागत. बाहेर आम्ही थांबलो. 8 दिवसापर्यंत तेथे राहुनी समान दिसत. पुनश्च आपुल्या कार्यप्राप्त स्वामी निघाले तेथून या कर्दळी बनम कमरी मठमा बाणा लोधी सलेश्वरमा अकळमा कोटा मलेश्वरमा गुप्त ऋषीची स्थाने ती. सर्व स्थानी जाऊन करीती ऋषीचे दर्शन. तेथे करून तपाचरण जनकल्याण करीती ते. अरण्यातील ग्रामस्थ त्याचे कष्ट निवारित त्यासी उपदेश करीत सन्मार्गाने चालण्याचा. या अध्यायाचे करिता पठन मनेच्छा होईल पूर्ण. निपुत्रिकाची संतान होऊन आनंद होत असे. श्री दत्त विजय दिव्य ग्रंथ ऋषी ग्रंथा माझी राहत. श्री दत्त जय दत्त मंत्र सिद्ध दिला दत्ताने सर्वांना. अध्याय 2 ओवी संख्या 106 पारायण वाचन पूर्ण झालेलं आहे. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. आता अध्याय 3 पारायण वाचायला सुरुवात करूया. श्री गणेशाय नम. ओम गणेश दत्त गुरुभ्य नम. लोकोद्धार कारणार्थ प्रवास करी भगवंत सोये पायी चालत दर्शन देण्या भक्तांना. हिमालयापासून सुरू करीते प्रयाण. काशी प्रयाग गया पाहून मथुरा वृंदावन पाहिले. गिरनार अबुपर्वत द्वारका भालका तीर्थ नारायण सरोवर सोमनाथ रणछोड पाहिले स्वामींनी. पूर्ण उत्तर हिंदुस्थान पूर्व पश्चिम हिंदुस्थान पाहून करीती प्रयाण. दक्षिणेकडे श्री स्वामी शिवकाची विष्णुकांची कांचीपुरम आणि तिरुपती कुंभकोणम चिदंबर मीनाक्षी कन्याकुमारी पाहिले. रामेश्वरम मायावरम वडलूर स्वामी रामलिंगम श्रीशैलम होबिळम पाहिले पहा स्वामींनी. कुटरालम सुब्रमण्यम शुचिंद्रम कर्दळीबनम वज्राल गुत्तिकोंड बिळम पाहिले पहा स्वामींनी. ऐसे परी फिरत स्वामी येती महाराष्ट्रात लोककल्याण कारणार्थ पायी फिरती दत्त सवे. या त्यांच्या प्रवासात लीला घडल्या असते अनंत. त्यातील काही निवडक घेतले असती या ग्रंथी. मामा मालुसरे रत्नागिरीत येऊनी स्वामींसी विनवीत. हॉटेल नाही चालत कृपा करावी म्हणून या. मामांची बहीण असत नामे सुलभा सावंत. ती स्वामीसी पुत्रवत माया पहा करीत असे. म्हणून श्यामराव मालुसरेसी मामा म्हणती श्री स्वामी. मामा ही श्री स्वामीसी मुला परिवागवीत असे. नाही हॉटेल चालत ऐसे जव मामा म्हणत. स्वामी म्हणते हसत लुटोनी हॉटेल टाकावे. स्वामी जाती हॉटेलात सारे उचलते पदार्थ वाटोनी हॉटेल टाकावे. स्वामी जाती हॉटेलात सारे उचलते पदार्थ वाटोनी लोक टाकत विस्मय सारे पाहते. दुसऱ्या दिवसापासून विक्री वाढे शतगुण. वर्षा इतके उत्पन्न काही दिना मिळत असे. मामा होऊन आनंदित स्वामीसी आपले गृही नेत. काही दिन तेथ राहत लीला करीत श्री स्वामी. मामा मालसुरेच्या घरात श्री स्वामी राहू लागत. मामी एक दिन पाहत ऋषीरूप स्वामींचे. अवाढव्य ऋषीरूप धरून स्वामी असती ध्यानमग्न. असंख्य देवता देहातून बाहेर पडती स्वामींच्या. 4 वर्षाची शीतला कन्या असे अवखळ. तिचा उन्हाळा खेळ सदैव असे चाललेला. मामा स्वामींशी म्हणत जरा हिला करा स्वस्ते. स्वामी जवळ बोलवीत हात मस्तकी ठेविती. तात्काळ समाधी लागत. विस्मय सर्व पाहत. अवखळ मुलगी झाली शांत. चिंता करते सर्व ही. मग स्वामीसी विनवित करा हिला जागृत. पुन्हा मस्तकी ठेविता हात. कन्या जागृत होत असे. 6 वर्षाचा द्वितीय सूत. त्यासी सर्व बाळू म्हणत. विचित्र अति वागत म्हणून चित्ता मामींना. मामा स्वामीसी सांगत बाळूकडे पहा म्हणत. हा कधी कधी भडकत न अवतरसे कोणाला आवरतसे कोणाला. कोयती कुराडे घेऊन अंगावर येतो धावून. ऐसे परी महिन्यातून 2 वेळा करतो हा. पत्रिका दाखविली ज्योतिषास. ते म्हणती मृतात्मा यास प्रति अमावस्या पौर्णिमेस प्रभावित करीतो की. वय होता 22 पूर्ण. कोणाचा तरी करेल खून. हे भविष्य ऐकून भयभीत पहा मी असे. स्वामी मामासी म्हणत. तुम्ही राहा निश्चिंत. याचे सारे प्रारब्ध पुसोनिया टाकीन मी. असे काही दिवस जात. अचानक बाळू भडकत सुरी कोयती घेऊन जात अंगावरी धावूनिया. स्वामी उठले अकस्मात. बाळूस पकडले हातात. 4 रट्टे लागवित भूत पळोनी जातसे. त्या दिवसापासून बाळू झाला पूर्ण शांत. अभ्यासातही हुशार होत. प्रथम क्रमांक येत असे. पडता दत्ताचा हात. प्रारब्ध सारे बदलत. ऐसा महिमा अद्भुत समर्थ स्वामी दत्ताचा. भगवतीच्या किल्ल्यात
मामाचे घर असत. 16 वर्षाचे दत्त खेळत राहते मुलासवे तोंडे राम नामे गृहस्थ येऊनी स्वामीसी नमित म्हणे विनंती एक करण्या लागे आले मी मम पत्नी व्याधिग्रस्त 18 वर्ष पूर्ण होत नाही बिछाण्यावरून उठत बेशुद्ध होते कधी दिवस 7 बेशुद्ध होई अकस्मात कधी 11 दिवस बेशुद्ध होऊन राहतसे वर्ष 18 तृणावर पडून आहे निरंतर अनेक झाले डॉक्टर हात टेकले सर्वांनी गेले 5 दिवस पडून आहे बेशुद्ध स्वामी जर उपाय नसत मृत्यू द्यावा पत्नीला स्वामी म्हणती तया प्रथा मी नाही कोणा मारत तुझी पत्नी व्यवस्थित ईश्वर कृपे होईल की प्रदक्षिणा मारुतीस रोज करी 21 सांगोनी ऐसे त्यास घरी पहाट पाठविले ते दिनी अस्तमाने प्रदक्षिणा करण्या लागोने मारुती मंदिरा जाऊने करू लागे प्रदक्षिणा किल्ल्याच्या तटावरती दिसे भयंकर आकृती धोंडीराम भयाची ती प्रदक्षिणा पूर्ण करीत असे 21वी प्रदक्षिणा करीत आकृती अंगावर येत धोंडीराम श्रीदत्त म्हणून नमन करीत असे आकृती अदृश्य होत स्वामी जवळ येई भक्त सर्व कथा सांगत मंदिरासमीप घडलेली स्वामी त्यासी म्हणत तू राहा प्रदक्षिणा करिता ती आकृती तुझा प्रथा दिसणार नाही कधी पुन्हा धोंडीराम प्रदक्षिणा करिता पत्नी घरी होई स्वस्त 3रे दिनी येत दर्शन घेण्या स्वामीसी पाहुणी पत्नी म्हणत हे असती भगवान दत्त प्रकटोने आमचे गृहात आरोग्य दान मला दिले दिव्य प्रकाश होतात मी यासी पाहिले म्हणत तो प्रकाश मजवरी पडत आरोग्य मजसी देत असे ऐसे श्री गुरु समर्थ भक्त कल्याण सदा दक्ष एक लीलादभूत लीला विग्रही स्वामींच्या गिरीधर नामे एक गृहस्थ येऊनी स्वामीसी नमित म्हणे आशा नाम असत माझ्या लहान बहिणीचे झाली वर्ष 7 असे व्याधीने पीडित अनेक डॉक्टर उपाय करीत परी ठीक न होत असे स्वामी म्हणती तया प्रत येतो मी तव गृहाप्रत तव गिरीधार म्हणत रिक्षा घेऊन येतो मी स्वामी म्हणती तयासी तू न आणावी रिक्षाशी चालत येऊन तव गृहासी साकडे ईश्वरा घाले न मी मंत्रोने घेती तीर्थ आणि चालू लागत 5 मैल जाऊन चालत तीर्थ देती आशाला ते तीर्थ प्रसिद्धाशनी आशा बरी होऊन लागत असे स्वामी चरणी आणि विनंती करीत असे आज घेऊन विश्राम उद्या तुमचे घरी येईन तेथे घेऊन जेवण उपवास माझा सोडेन मी 2रे दिनी स्वामी सदनी येई पाहती गृहिणी 7 वर्षाचा उपवास सोडोनी पोट भरती जेवितसे परी सर्व हिची तेत काय होईल हिचे म्हणत फळाचा रसहील राहे पोटात उलटे होऊन पडत असे ऐसी गेली वर्ष 7 आजही पोटभर जेवित काय होईल हिचे म्हणत चित्ता करीती सर्वही परी काही न होत स्वामी आशीर्वाद सांगात पूर्ण आरोग्य होऊन प्राप्त आशा घरी जात असे श्री स्वामींचे दर्शनार्थ रोज येते अनेकार्थ सर्वांशी सुख देत कल्पवृक्ष श्री स्वामी मारुती नामे भक्त असे स्वामींचा बालमित्र एकदा येऊन म्हणत श्री स्वामींचे अवधारा माझा बंधू रामचंद्र गंभीर आजारी असत डॉक्टर आम्हा सांगत नावाचे हा म्हणून या स्वामी तयासी म्हणत चित्ता न करी अनुमात्र हा कागद उशीत घालून ठेवी म्हणती ते ऐसे म्हणून एक मंत्र कागदावरी लिहून देत अपमृत्यू टळून जात ऐसे वर्ष जगत असे ऐसा करुणेचा सागर भक्त रक्षण्या तत्पर भरोनी राहे चराचर सर्वव्यापी जगात्मा यथार्थी कथा असंख्य परी येथे सांगतो संक्षिप्त श्री दत्त चरित्र अद्भुत पठणे मोक्ष मिळत असे एक भक्त येऊन विनविता माझ्या घरी या म्हणत स्वामी त्याचे घरी जात राहती तेथे अवधारा त्या रात्री तेथ स्वामी असती ध्यानास्त रुदनध्वनी येत लक्ष देऊन ऐकती ते थोडा वेळ ऐकून भक्त पत्नी कारडते म्हणून स्वामी पुसती उठून कारडते म्हणून या भक्त पत्नी सांगत कान जोराने ठणकत स्वामी तीर्थ देत कानात घालून म्हणती ते तीर्थ घालिता कानात कान ठीक होई क्षणात भक्त पत्नी आनंदात आभार मानी स्वामींचे 2 मासानंतर कान पुन्हा करी कहर भक्त पत्नी करी विचार मना माझी अवधारा आज जर येथे स्वामी असते माझ्या कानास बरे करते ऐसे म्हणता मनाते अद्भुत पहावर्त तसे हवेतून एक हात तेथे प्रकटे अकस्मात कानावरी तो फिरत कान बरा होत असे पाहून हा चमत्कार म्हणे स्वामीश्वर भरोनिय चराचर सदभक्ता ते रक्षित असे पालकर नामे भक्त 9 वर्षाचा असे सुत एकदा पडे विहिरीत 70 फूट खोल असे
परी काही न होत पुत्र राहे आनंदात विहिरीतून सांगत चिंता कोणी करू नका श्रीदत्त कृपे करुणा मी सुखरूप असो ना आता दोर सोडून वरती काढा तुम्ही मला ऐसे पुत्र सांगत सर्व आश्चर्य वाटत म्हणती स्वामी चराचरात राहुनी भक्ता रक्षितसे राहुनी या चराचरात सदभक्ता ते रक्षित ऐसे कथा अनंत किती म्हणून सांगाव्या मारुती साळवी स्वामी भक्त त्यांच्या घरी स्वामी राहत तेथील खोल विहिरीत एक मनुष्य पडितसे परी राही सुरक्षित काहीही त्यासी न होत दोर टाकोनी काढीत वरती पाहत यासी एका व्यक्तीचे अंगात देवी येऊन सांगत येथे राही श्रीदत्त म्हणून हा वाचला अन्यथा होता घात आले होते यमदूत परी दत्त कृपेने वाचत म्हणून देव सांगतसे श्रीदत्त चरित्रामृत प्राशिता अमर होती भक्त जगा सन्मार्ग दाविण्याप्रत ईश्वर हा प्रकटला एक स्त्री व्याधीग्रस्त डबल टायफॉइड होत काय वेळ होई त्यात उपचार सारे थकती ते स्वामी विभूती देत तक्षणी व्याधी पळून जात सारे काम करू लागत दुसरे दिनी ती पहा ऐसे परिव्याधीग्रस्त येऊनी स्वामी ते नमित विभूती देऊनी तयाप्रत ठीक करीती श्री स्वामी स्वामी स्वगृही न राहाती भक्ताच्या गृहात अशोक स्वामी बंधू असत विनंती करी स्वामींना हातखंबा ग्रामात नूतन ग्रह बांधले असत एकांत अरण्य असत येऊनी राहावे म्हणून या त्याच्या विनंतीसी देऊनी मान स्वामी करीती प्रयाण अशोकाशी आनंद होत दत्त आले म्हणून या स्वामींची सोय घाली स्नान अति आनंदे करोना अद्भुत वरते दुसरे दिन औदुंबर तेथे येतसे कल्पवृक्ष औदुंबर अकस्मात प्रकटे तेथ स्वामी दत्त दिगंबर म्हणती सर्वही ते धवा काही काळामध्ये जात पुन्हा तेथे जाऊन राहात 40 दिन तप करीत तया स्थानी श्री स्वामी असंख्य औदुंबर तेथ आपोआप निर्माण होत पाहुणे सर्व म्हणत देहधारी दत्त हा स्वामी म्हणती भक्ताप्रत हे स्थान होईल प्रख्यात कोटी जीवाचा उद्धार करीत ऐसे होईल स्थान हे स्वामी तेथे तप करीत असंख्य देवता दर्शना येत काही भाग्यवान भक्त पाहती लीला देवतांच्या चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतील भक्ताप्रत प्रत्यक्ष राहू या स्थानात औदुंबर वृक्षातळी हा असे कल्पतरू प्रत्यक्ष दत्त औदुंबरू जे जे मनी इच्छिते नरू प्राप्त होईल परेसा स्वामी म्हणते भक्ताप्रती जेथे औदुंबर वृक्ष म्हण असत तेथे मी राहाये श्रीदत्त मान ठेवावा वृक्षाचा प्रदक्षिणा औदुंबरासी करीत सर्व इच्छा पूर्ण होत श्रीदत्त जय दत्त मनी म्हणत प्रदक्षिणा कराव्या भक्तांनी भाव असावा आपुले मने पूजा करावी दत्तचरणी जे जे कामना आपुले मने पूर्ण होय परयेसा या अध्यायाचे करिता पठन होई रोगव्याधीचे निरसन ग्रह दोषाती निवारण नित्य पठने होतसे श्री दत्त विजय दत्त ग्रंथ दत्त महिमा वर्णिला येथ तो साक्षात अवधूत विविध रूपे राहतसे अध्याय 3 ओवी संख्या 105 पारायण पूर्ण झालेला आहे. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. आता सुरुवात करूया अध्याय 4 वाचायला. श्री गणेशाय नम. ओम गणेश दत्त गुरुभ्यो नम. श्री दत्त म्हणती भक्ताप्रत राहाये औदुंबर वृक्षात मान राखा म्हणून सांगत सदा औदुंबर वृक्षाचा वड आणि पिंपळ हेही असती देववृक्ष यासीही रक्षावे उचित मान पाना ते देऊन या सदव्य करावे नामस्मरण आवडत्या मंत्रे करून 3 तासाचे आसन लावून जप करावा सोहमहंसाचे साधन करावे आसने बैसून श्वासावरी लक्ष ठेवून मनी म्हणावे मंत्रा ते ऐसे करिता साधन हाती येई पवन लागे समाधी सजीवन कोटी जप होताची चिदाकाशाचे दर्शन होत परमानंद पद होई प्राप्त चैतन्य चित्ते प्रकटत परब्रह्माचे साधन हे होई कुंडलिनी जागृत सर्व चक्रे होती जागृत देवता सिद्धाची दर्शने घेत दर्शन होत ऐसा साधन मार्ग हा होई त्रिकाल ज्ञान प्राप्त अष्ट महासिद्धी प्राप्त होत देहधारी देव होत ऐसा साधन मार्ग हा नयन बैसावे मिटोन करावे सोहमहंसाचे स्मरण ऐसे करिता काही दिन प्रथम शून्य दिसतसे
तसे प्रथम शून्य रक्तवर्ण त्याचे नाव अर्ध शून्य त्रिकुट म्हणती या लागोन त्रिकोणा सम दिसतसे मध्य शून्य श्यामवर्ण गोल्लाट त्यासी म्हणती जाण चित्ताकाशाचे दर्शन येथेची पहा होतसे ऊर्ध्व शून्य श्वेतवर्ण श्रीहाट असे तया नाम चिदाकाशाचे दर्शन येथेची जाणा होतसे औटपीठ नीलवर्ण यासीच म्हणते महाशून्य येथे प्रवेश होता जाण स्वरूप जाणा दिसतसे असो स्वामी श्री दत्त राहती रत्नागिरीत रामचंद्र टाकले असत स्नेही पाहत तयाची मुलगी मृणाल तापाने होई बेहाल स्वामी ठेविती कर कमळ शिरावरी मुलीच्या त्या तात्काळ ताप उतरत मुलगी खेळू लागत ऐसे लीला अनेक झाल्या पाहते थवरी रामचंद्र टकले म्हणत एकदा श्री स्वामी प्रात गणपती पुतळ्यासी जाऊ म्हणत श्री दर्शनाकारणे उभयता पुळयासी जात गणपतीचे दर्शन घेत तव तेथे एक विप्र येत येऊन या नमितसे नामून या स्वामीसी म्हणे यावे गृहासी ऐसे म्हणून उभयंतासी घेऊन या जातसे नेऊन या गृहासी तो म्हणे स्वामीसी गणपती सांगे मजसी स्वागत करावे दत्ताचे आणि गृहासी श्री दत्त भोजन देऊन करी तृप्त सर्व तीर्थाचे पुण्य प्राप्त होईल जाना तुझ लागी म्हणून या धावत गेलो गणपती मंदिरात जैसे पाहिले स्वप्नात तैसे देखिले तुम्हासी असो कृपा करावी माझ्यावरती म्हणून शिर ठेवी चरणावरती पक्वान्न भोजन दत्ताप्रती वाढिले पहा प्रेमाने रामचंद्र टकल्यासी म्हणे विप्र हे दत्त साक्षात येता याचे मनात गुप्त औदुंबरात होतील हे गणपती म्हणे मज प्रत हे अवतरले लोकोद्धारार्थ प्रति 3 शतकात घेते अवतार दत्त हे गणपतीचा पुजारी रामचंद्राशी दत्त अवतारी सिद्ध तुमच्या स्नेहापरी तुम्हा सवे वागतसे धन्य असा आपण स्नेही केला नारायणा सद्गतीत कंठे म्हणून निरोपत्यासी देतसे एकदा एक भक्त मध्यरात्री होई जागृत बाहेर जाऊन पाहत अद्भुत प्रकार ते थवरी सर्पाकृती प्रवाह जात आकाशी राग दिसत भक्ता राही पाहत अद्भुत प्रकार म्हणून या रेल्वे लाईन प्रमाणे दिसत सर्प लाईन आकाशात भैरवाच्या पालख्या जात सर्प वरोनी त्या पाहुणे अद्भुत प्रकार भक्त करीना नमस्कार भैरवर वळनाथ सत्वर म्हणती पहा काय त्याते श्री दत्तात्रेय अवतार असे तुझा श्री गुरुवर म्हणून हे दृश्य सुंदर दिसले आज तुझ लागी कोडोलीतील काही भक्त येऊनी स्वामींशी सांगत यावे आमुच्या ग्रामाप्रत गाव पावन होईल की त्याच वेळी मठ ग्रामातील भक्त येऊनी विनवित यावे आमुच्या गावात कृपा करून श्री स्वामी दोघा आश्वासिती येऊ म्हणती ग्रामाप्रती परी कोठेही न जाती राहती गृहीच श्री स्वामी काही दिवसानंतर भक्ताकडे समाचार दोन्ही ग्रामी दत्त दिगंबर गेले होते म्हणून या दोन्ही ग्रामी गेले बंधू गृहीही राहिले ऐसे अद्भुत केले दत्त दिगंबर श्री स्वामी एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसून येती श्री स्वामी कधी औदुंबर वृक्षातून प्रकटोनी देती दर्शनती एकदा एका अरण्यात होते स्वामी तप करीत औदुंबर वृक्षातळी राहत नदी समोर वाहतसे तप करून तेथ तीर्थयात्रेशी स्वामी जात इकडे प्रकार अद्भुत वर्तला कैसा तो पहा एक शिकारी येत औदुंबर वृक्षातळी बैसत जलपानाशी जव प्राणी येत शिकारू करू म्हणतसे बंदूक घेऊन हातात नेम लावून बैसत तव तेथ अकस्मात स्वामी पहा प्रकटले प्रकाश पडे औदुंबरातून प्रकटले दत्त दया घन म्हणती शिकाऱ्या लागून शिकाराजी करू नको घात होईल तुझला म्हणून सांगत एक जरा तू माझ्या जागेत बसला म्हणून आलो सांगावया ऐसे सांगून तया प्रत जाऊ तेथून लागत तव शिकारी पाठवून जात म्हणे स्वामी ऐकावे शिकारी स्वामीशी म्हणत एक सांगावे माझं प्रत माझा बंधू हरवला असत 16 वर्ष झाली हो स्वामी तयासी म्हणत भेटेल 4 दिवसात ऐसे सांगून गुप्त झाले पाहते थवरे विचार शिकारी करीत म्हणे दत्त साक्षात दर्शन देत प्राण वाचवित चिंता मुक्त करीत असे भाग्य आपुले म्हणत निद्रिस्त होई तेथ सकाळी उठवणे जात आपुल्या ग्रामा परियेसा 4थ्या दिवशी अकस्मात 16 वर्षांनी बंधू येत सर्व आश्चर्य वाटत सत्य म्हणती श्री स्वामी आलेला बंधू म्हणत स्वप्नी येती श्री दत्त म्हणती जा ग्रामाप्रत अन्यथा शिक्षा करीन मी ऐसा दत्त दिगंबर करी भक्ताचा उद्धार त्याची चरित्र अपार किती म्हणून वर्णावे ऐसा लीला करीत स्वामी राहती महाराष्ट्रात प्रभाकर कदम भेटत बाई म्हणती तयांना विजया नामे पत्नी असत स्वामीवरी प्रेम बहुत 2 मुली 2 सूत
दोन मुली दोन सुत असत प्रेम भजती स्वामींना विष्णुरूपात दर्शन देती स्वामी बाई लागोन वैकुंठ लोकांचे दर्शन करविले पहा स्वामींनी स्मिता प्रथम कन्या असत समाधी तिसी लावून देत असंख्य देव देवता नित्य ध्यानी दिसती तीज लागी सुजाता द्वितीय कन्या ध्यानी पाहे देवतांना ऐसे घराने आध्यात्मिक जाना मुंबापुरी राहतसे एकदा सुजाता व्याधीग्रस्त अनेक दिवस पडून राहत अनेक औषधे घेत परी बरी वाटेना शेवटी कंटाळून म्हणे दत्त दया घन या आजारा लागून तुझे आता बरे करी स्मरणगामी श्री दत्त स्मरताची येती धावत प्रकटले पाहते थ म्हणती सुजू काय झाले ऐसे म्हणून वरद हस्त सुजाता मस्तकी ठेवित तात्काळ व्याधी पळून जात पूर्ण बरी ती होत असे तयवेळी स्वामी श्री दत्त आजार मैल दूर असत परिप्रकटती मुंबईत देती दर्शन सुजाताला ऐसा स्वामी श्री दत्त राही लोककल्याण करीत म्हणती अवतार अद्भुत अवधूत निरंजन दत्ताचा प्रभाकर प्रतिभासमुळे असत उभयंत स्वामींचे भक्त स्वामींशी पुत्रवत मानित सेवा करीती मनोभावे दिव्य अनुभव त्यासी येत प्रकृती राही ठणठणीत आर्थिक स्थिती उत्तम होत स्वामी कृपे करुणिया सदैव राहती आनंदात व्याधी सर्व पळून जात गुरु कृपेचे सामर्थ्य सुखी ठेवी भक्तासी लोककल्याण कारणार्थ श्री स्वामी प्रवास करीत जागोजागी शक्ती ठेवित कल्याण होवया जगताचे अनेकांची शक्ती देत लोककल्याण करा म्हणत ऐसे माध्यम असंख्य निर्माण केले स्वामींनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लोककल्याणार्थ स्वामी लिहित सुखी व्हावे जन समस्त म्हणून संत कळवळती अनेक देवता आणि सिद्ध स्वामी जवळ येते नित्य त्या सवे विश्वकल्याणार्थ विचार करीती श्री स्वामी भक्तासी स्वामी घडवित देवत्व तयांना देत महात्मे जन्मासी घालित ऐसा अधिकार स्वामींचा स्वामी बंधू अशोक त्यासी दोन पुत्र होता प्रथम ओंकार नामे असत द्वितीय नामे मंदार तो जव प्रथम पुत्र जन्मत स्वामी बंधू ते म्हणत हात व सूत जन्मसिद्ध कार्या लागे अवतरला द्वितीय पुत्र जो होत स्वामी म्हणता बंधुप्रत हा पूर्वजन्मीचा साधक पूर्णत्वास जाईल हा तीन भगिनी स्वामींशी असत पुष्पा आशा मंगल नामे असत आशा बहिणींशी चार सूत होती स्वामी कृपेने स्वामी म्हणते भगिनीशी एक पुत्र ठेवी प्रपंचासी तीन पुत्र देई मजसी ईश्वर सेवा करावया प्रथम पुत्र ठेवून आशा देई पुत्र तीनही विजय उमेश दिगंबर म्हणून नावे असती त्याची हो विश्वकल्याण कारणार्थ दिव्यात्म्यांना जन्म देत तसेची दिव्य लहरी सोडित सन्मार्ग जना मिळावया सुखी व्हावे अवघे जन पृथ्वीवरी यावे युग सुवर्ण दत्त दिगंबरा म्हणून सोये पहा कष्ट तवसे विविध मंत्र निर्माण करीत त्यात स्वसामर्थ्य ठेवित लोककल्याण कारणार्थ अनेक मंत्र देती ते दत्तात्रेय हरिकृष्ण मुकुंद आनंददायका मुनी दिगंबर बालो सर्वज्ञ ज्ञानसागरा दिगंबर मुनी बाला समर्था विश्वस्वामीने परमहंसा महाशून्या महेश्वसा महानिधे ओम हंसाय विदमहे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम शून्याय विदमहे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्मा प्रचोदयात ओम दत्तात्रेय विदमहे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम स्वामी समर्थाय विदमहे परम अवधूताय धीमहि तन्नो महादत्त प्रचोदयात राहुनी या चराचरात सदाभक्ता दत्त रक्षित महाशून्य राहुनी ठेवित लक्ष जाना विश्वावरी मेघल नामे भक्त बालपणा सोने भक्ती करीत विविध अनुभव घेत ध्यानामध्ये स्वामींचे सोहम ध्यान करी नित्य ध्यानी दिसे दिव्य ज्योतीमध्ये दुर्गादत्त नित्य पाहतसे सदैव राही आनंदात कालातरे विवाह होत कॅनडामध्ये जाऊन राहत पती पत्नी दोघेही पुत्र नाम लिखित तो 9 वर्षाचा होत घेऊन दर्शनासी येत आश्रमी जाना स्वामींच्या वर्षाचा निखिल असत त्यासीही स्वामीला लागत सदैव पहा राहत स्वामी जवळी बैसोनिया काही दिवस राहून भारतात कॅनडासी परत जात परी निखिल स्मृतीत दत्त राहे भरोनिया ऐसे असता अकस्मात निखिल होई व्याधीग्रस्त मेघल होई चिंताग्रस्त काही तिसी सुचेना ती स्वतः डॉक्टर वरी
तज्ञासी दाखवित परी उतार न पडत म्हणून चित्ता करीत असे. अति अति अंती स्वामींसी आठवीत म्हणे दत्त अवधूत तव लाडका निखिल येत पहा कैसा पडलेला. एक मास झाला परी औषधांना गुण आला. देवा याच्या आजाराला बरे करावे आपण हो. स्मरणगामी श्री दत्त तात्काळ इथे प्रकटत डोक्यावरी ठेवीत वरद हस्त निखिलच्या. तात्काळ निखिल बरा होत तो मातेशी सांगत आले होते श्री दत्त मला बरे करण्याला. दिव्य निळ्या आकाशात प्रकटले स्वामी श्री दत्त माझ्याजवळ येत आशीर्वाद देती मजला ते. म्हणती होशील ठणठणीत आणि मस्तकी ठेवी ती हात. तात्काळ मी ठीक होत व्याधी गेली पळून या. पुत्रमुखीची एकोणी मात मेघल दोन्ही जोडी हात. म्हणे स्वामी श्री दत्त राही विश्वी भरून या. भक्तवत्सल तुझी कीर्ती मज दाविली प्रचिती. वर्णावया नाही मती दत्त हाचे परब्रह्मा. अल्पा मेघलची बहीण येई स्वामी दर्शना कारण. स्वामी म्हणती तिज लागून गायत्री जप तू करी. आज्ञा मानून ब्रह्मान करी गायत्री मंत्र साधन. गायत्री देवी दर्शन तिसे पहा देतसे. अल्पासी देऊनी दर्शन देवी म्हणे तिज लागून. स्वामींनी पाठविले म्हणून दर्शन देण्या मी आले. कालांतरे विवाह होत सासरी निघून जात. एक पुत्र तिसी होत पार्थ नाव ठेवीत असे. 2 वर्षाचा असता पार्थ ताई भेटावयासी जात. एकटक न्याहाळीत पार्थ दीक्षित ताईंना जवताई निघून जात. अल्पा पार्थासी पुसत तू एकटक न्याहाळीत का होतासी ताईंना. 2 वर्षाचा पार्थ म्हणत कोण ताई मी न जाणत. महालक्ष्मी येऊन जात असंख्य देवात असवे. दिव्य दर्शने पार्थाशी होत जेव्हा वयती नसत. माता जरी जप करीत पुत्र होती भक्त ते. असो पार्थ मोठा झाला शाळेत जाऊ लागला. एक शिक्षिका त्याला सांगे पहा काय येते. पार्थ जप करी मनात ती शिक्षिका पाहात. ती पार्थाशी विचारित काय मनात म्हणतो तू. तो म्हणे श्री दत्त जय दत्त मी जप करतो मनात. तव ती त्यासी सांगत जप करू नको म्हणून या. ऐसे म्हणून त्यास विचित्र मंत्र सांगत तेने भयंकर दृश्य पार्थास दिसो पहा लागले. कळता स्वामींसी ते येती मुंबईस. जवळ घेऊन पार्थास दुष्टशक्ती घालविल्या. पुन्हा दत्त मंत्र देत दिव्य दर्शने त्यासी होत. 5 वर्षाचे वय असत तेव्हा पहा पार्थाचे. तदनंतर त्याचे अनंत देवता दर्शन देत. ऐसे महात्म्य अद्भुत ऐसे पहा श्री दत्ताचे. या अध्यायाचे करिता पठन समाधी नामे संजीवन. लागे भक्ता लागून मोक्ष मार्गाचे साधनाचे. अमृताची अरवंटी घातली असे गोमटी. ज्ञानी जन भरती घोटी. श्री दत्त विजय ऐसा हा अध्याय 4 ओवी संख्या 120 वाचन पूर्ण झालेला आहे. आता सुरुवात करूया अध्याय 5 ला. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. अध्याय 5. श्री गणेशाय नम. ओम गणेश दत्त गुरुभ्य नम. ईश्वर प्राप्तीचे साधन तो हा मनुष्य जन्म जाण. नरकरणी करे तो नारायण. आपैसे जाण होतसे. मनुष्य जन्म हे वाहन मिळाले आत्म्या कारण. या वाहनात बैसोन मोक्ष मुकाम गाठावा. ईश्वर भक्ती आणि दान परोपकार नम्रता हे सद्गुण. देती ईश्वर प्राप्ती करून होई सार्थक जन्माचे. भाऊ टिकेवर नामे भक्त स्वामींसी विनवित. पत्नी असे व्याधिग्रस्त कृपा करावी म्हणून या. वर्ष झाली 3 असे अथरुणावरी पडून विविध उपाय झाले करून परिगुणा काही येईना. कधी रात्री न झोपत आम्हासही न झोपू देत. 3 वर्ष झाली असत त्रास आम्ही भोगतसो. स्वामी तीर्थ देती रोज पाजा म्हणून सांगती. त्याच रात्री गाढ झोपेती आनंद सर्व होतसे. पंधरवाड्यात ठीक होत आणि स्वामी दर्शना येत. ऐसा प्रतापादभूत श्री स्वामी दत्ताचा. वासुदेव नामे एक युवक असे रत्नागिरीत राहत. दूर खेडे गावात जात. लग्न समारंभाकारणे नात्यातील लग्न असत. तेथे भाग घेण्या जात. एक युवती तेथे दिसत. बोलवित असे वासूला. रात्रीचे वेळ असत. वासू युवती मागे जात. ती युवती उडे घेत एका विहिरी माझारी. युवती पडली विहिरीत म्हणून वासू ही उडी घेत. वासू जलात पोहत वरती पाहतसे. विहिरीच्या काठावर
घाटावरती बैसली दिसे ती युवती. हे पाहुणे तेथवरती वासू बेशुद्ध होत असे. अनेक लोक होत तेथ धावणी वासूशी काढीत शुद्धीवरी येता विचारत का टाकलीसी तू उडी. सांगता युवतीची हकीकत सर्व म्हणती तया प्रत. कोणी युवती येथे नसता परियक्षिणी ती असे. यशा परियक्षिणी बाधा लागे वासूशी अपदा. रोजने फिरावयाला निशी माझी येऊनिया. रात्रीचे 12 जव वाजत यक्षिणी वासू ते उठवित. वासू होऊनी मोहित पाठवणी तिच्या जातसे. ऐसी झाली वर्ष 7 उपाय केले बहुत. परी ती पाठ न सोडत झोपूही त्यासी देईना. एके दिनी त्यासी म्हणत मारीन तुझ पंधरवाड्यात आणि मज समवेत अखंड तुझला ठेवीन मी. वासू होई भयभीत सांगे आपुल्या स्नेहाप्रत. मृत्यू 15 दिवसात होईल माझा म्हणून या. तव कोणी त्यासी म्हणत न होई तू भयभीत आहे स्वामी श्रीदत्त शरण जाई तया लागी. स्वामीपासी येऊन वासू करी सर्व कथन त्यासी विभूती देऊन. स्वामी म्हणती तयाला तू चिंता न करी मानसी न येईल तू तुझ पासी. ती यक्षिणी माझा पासी आली आहे भिवू नको. ती जमी मुक्ती देईन तू सुटलासी येथून. ऐकोनी हे समाधान झाले पहा वासूचे. त्या क्षणापासून गेली बाधा निघून. वासू कष्टाचे निवारण केले पहा स्वामींनी. तदनंतर श्रीदत्त गेले पहा अरण्यात. एक भक्त होई व्याधिग्रस्त तो स्वामींशी प्रार्थित बरे करावे म्हणून या दवाखान्यात ठेवीत. केस असे अंत्यवस्थ डॉक्टर अशा सोडित. भक्त प्रार्थी स्वामींना. अकस्मात स्वामी प्रकट. भक्त शिरावरी ठेवीती हात. भक्त होई ठणठणीत. दुसरे दिनी घरी जाई तो. ऐसे परी स्वामीनाथ सदैव भक्तासी रक्षित. राहोन या चराचरात साथ देती भक्तांना. रामचंद्र टकले स्वामी भक्त. पत्नी दवाखान्यात असत. तिसी सदैव दिसत स्वामी जवळ बसलेले. मंत्र देती स्वप्नात. फोटो तिन्ही प्रकटत. सदैव लोका सांभाळत. ऐसे करीती कार्य ते. स्मरणागामी दत्त प्रार्थनेसी धावून येत. जरी भाग शुद्ध असत सदैव जवळी राहत असे. शेंडेबाई नामे भक्त सदैव दत्त भक्ती करीत. एकदा स्वामींचा फोटो पाहत ध्यान करीत बसलेला. ध्यानस्थ फोटो पाहून बाई म्हणे स्वामी लागून स्वामी नका मिटू नयन कैसे होईल विश्वाचे. ऐसे म्हणत तक्षण उघडले स्वामीचे नयन. सर्व विस्मित होऊन म्हणती अद्भुत प्रकार हा. ऐसा लीला अनंत झाल्या असती होत असत. चराचरात श्रीदत्त राहे पहा भरोनिया. स्वामी आले अरण्यात. औदुंबर तळी तप करीत. एक वाघ येई नित्य प्रदक्षिणा करी स्वामींना. सुमती नामे स्त्री असत. पुत्र असे व्याधिग्रस्त. अनेक उपचार करीत बरी व्याधी होईना. त्यातची भर पडत. पती होई व्याधिग्रस्त. मेंदूत पाणी होत ऐसे म्हणती डॉक्टर ते. घरी दारिद्र्य असत. पुत्र पती व्याधिग्रस्त. सुमती होऊन दुःखित. प्रार्थना पहा करीत असे. लीला विग्रही दत्त तिची प्रार्थना ऐकत. रूप विचित्र घेत प्रकट ती पहा दारी तिच्या. टोपी असे डोक्यावर. नेसले असे धोतर. जाकीट शोभे अंगावर. ऐसा वेश दिसत असे. प्रकोटोनी सुमतीच्या दारात. म्हणती रडसी का व्यर्थ. ही विभूती घे हातात. पुत्र पती होती बरी तुझे. विभूती घेऊन हातात. सुमती त्यासी विचारत आपण कोण आहात कृपा करून सांगावे. तव म्हणती श्रीदत्त 3 मासाती भेटत येईन या अरण्यात तप करण्या लागोनी. असो विभूती भक्षण करिता आरोग्य लादले व्याधिग्रस्ता. पुत्र पती सुखी होत दत्तकृपे करुनिया. सुमती आणि ग्रामस्थ प्रतीक्षा करू लागत. 3 मासाती कोण येत अरण्यात या म्हणून या. स्वामी अरण्यात पोचत ते दिनी सुमती पाहे अद्भुत. निळा आवर्त दिसत अरण्यातून येताना. पाहुणे निळा आवर्त. सुमती सांगे लोकाप्रत. अरण्यात या दत्तावधूत असती पहा आलेले. मिळून 10-20 ग्रामस्थ येती पहा अरण्यात. सुमती ही सवे असत शोध घेती स्वामींचा. तवा औदुंबर वृक्षातळी ध्यानस्थ देखती मंडळी. पाहुणी दत्तावधूत चंद्रमौळी. आनंद झाला तयांना. सर्व सेवा करू लागले. आसन सर्व स्वच्छ केले. पर्णकुटी बांधू लागले. स्वामी कारणे तिथवरी येणे परी ग्रामस्थ. स्वामी सेवा करू लागत. सर्वांशी सुख होई प्राप्त. स्वामी सेवा करुनिया. अन्नदान धनदान वस्त्रदान
औषधदान सर्वांचे तृप्त मन स्वामी जवळी होत असे. सर्वांसी नवल वाटत स्वामी कैसे दान करता. कोठो निधन औषध येत कोण देत स्वामींना. आपापसात बोलता म्हणती स्वामी श्री दत्त. देवता सेवा करिता आणून देती जे हवे. एक धनगर तीथ येऊन स्वामींसी प्रार्थित. मम कन्या होई गुप्त. 3 दिवसापासून या कोठे गेली न कळत. 3 दिन असे शोधित कोठेही न सापडत. काय करावे कळेना. विभूती देऊन स्वामी म्हणत उभा राहून दरवाजात. पूर्वेकडे पाहुणी फुंक म्हणत येईल घरी तव कन्या. विभूती घेऊन गृहा जाई. दरवाजात उभा राही. पूर्व दिशेकडे फुंकोणी देई. विभूती पहा जोराने. घरासमोर वृक्ष असत. वृक्षावरी कन्या दिसत. ती म्हणे मी येथे असत. 3 रात्री बसोनिया. तिसी खाली काढत स्वामी पाशी घेऊन येत. तीर्थ विभूती देत श्री स्वामी ते लागे. स्वामी सर्वा सांगत वृक्षावरी यक्ष असत. त्याने या मुली प्रत नेऊन वृक्ष ठेविले. तव मुलगी सर्व सांगत मी पाहे सर्व प्रत. घरी परी झाले स्तंभित. खाली उतरता येईना. बाबा जवळ विभूती फुंकित. अंगी नवचैतन्य येत. मुख स्तंभ निघून जात. म्हणून हाक मारली मी. स्वामींसी म्हणती ग्रामस्थ करा यक्षाचा बंदोबस्त. चिंता नको स्वामी म्हणत करीतो त्याची सोय मी. यक्षाशी त्या पाचारित आज्ञा देती तया प्रत. अरण्यातील जे ग्रामस्थ त्याशी तू रक्षावे. यक्षाशी आज्ञा देत आणि कामाशी लावित. श्री स्वामी दत्तावधूत अंतर्क्य महिमा तयाचा. भावी काळात अनेक भक्त स्वामींची विभूती नेत. अपघात स्थळी टाकीत. अपघात होणे थांबत असे. वाहनाचे अपघात दुष्ट शक्ती घडवून आणीत. स्वामी विभूती पडता तेथ मुक्ती त्यासी मिळत असे. गावातील गरजवंत स्वामी पाशी मागती मदत. धन देऊन तया प्रत. मदत नित्य करतात. मुलासवे खेळत. अभ्यास त्यात शिकवित. ऐसा आनंद उत्सव चालत. अरण्यात पहाते थवरी. हे सर्व दिवस चालत. कोणी न राही रात्री देत. वाघ पहारा देत नित्य निशी समयासी. रात्री देवता प्रकट. स्वामी सवे करीती बातचित. विश्वकल्याण योजित देवता सवे बैसोनिया. इंद्र आणि लोकपाळ गणपती कार्तिकीय अंतुर्बळ योगी योगिनी महाकाळ चर्चा करण्या येताती. महालक्ष्मी महासरस्वती महाकाली आणि उमापती ब्रह्मा विष्णू सिद्ध येती स्वामी पाशी ते. आकाशी नीलबिंदू चमकत. असंख्य काजव्या सम दिसत. भूमीसी स्पर्शिता दिव्य देहात. प्रकट देवता होताती. ऐसा लीला होत. लोकांचा उद्धार होत. एक येऊन विनवित स्वामी लागिते धवा. बाबू नाम त्याचे असत. लग्नाशी झाली वर्ष 7. परींना संतान होत. कृपा करावी स्वामीने. स्वामी विभूती देत पुत्र होईल म्हणून सांगत. स्वामी कृपे 1 वर्षात पुत्र जाना होत असे. जाधव नामे मूढ भक्त येऊन स्वामींचे म्हणत. स्वामी मुंबईशी जावे लागत. काय करावे कळेना. जवळी पैसे नसत. कधी मुंबई न पाहिली म्हणत. मी पूर्ण अशिक्षित अक्षरशत्रू मी असे. स्वामी म्हणती भक्ताशी तू का चिंता करीसी. हे घे पैसे जा मुंबईशी. सांगा ती देव असे तुझ्या. पैसे घेऊन जाधव जात. मुंबईच्या बैसती गाडीत. म्हणती दत्तावधूत नेतील मजला मुक्कामी. बस दादर स्थानकावर थांबत. जाधव खाली उतरत. तव एक व्यक्ती येत. तंबाखू आहे का म्हणत असे. जाधव तंबाखू देत. तो म्हणे जाधव वापरत. कोठे जाणे असत म्हणून या पुसत असे. पत्ता काढून दाखवित. येथे मम बंधू राहत. तेथे जाणे असत म्हणून जाधव म्हणत असे. पत्ता वाचून तो म्हणत हे माझ्या शेजारी राहत. चला मज सवे म्हणत जाऊ आपण तेथवरी. तात्काळ टॅक्सी बोलवीत. जाधव असे घेऊन बैसत. टॅक्सी जाऊन थांबत. जाधव बंधूच्या दाराशी. दोघेही टॅक्सीतून उतरत. जाधव बंधूच्या घरी जात. बरोबर जो मनुष्य असत गुप्त तेव्हा होत असे. जाधव त्याशी शोधू पाहत. परी तो होता दत्त. मुकामी जाधवाशी पोचवित आणि गुप्त झाला तो. ऐसा स्वामी समर्थ श्रीपाद श्री वल्लभ महादत्त. सगुण रूपे पाहत तया अरण्या माझारी. हळूहळू त्या अरण्यात लोक येऊ लागले बहुत. वाघ येणे बंद करीत राहतील लोक रात्री ते. काही भक्त गायी देत. गोशाळा बांधणी देत. भजन पूजन चालत. लोक येती दुरोनिया. देसाई नामे एक येत. येऊन स्वामींचे म्हणत 4 खून केले असत महापापी मी असे. होईल माझा उद्धार ऐसा करा उपकार. स्वामी म्हणती येथवर राहून सेवा तू करी. देसाई राही गोठ्यात गायीची सेवा करत एक दिनी रात्री पाहत. अद्भुत प्रकार तेथवरी. प्रत्यक्ष भगवान दत्त स्वामी रूपे प्रकटत. गायीवरून हात फिरवित आणि होती गुप्त ते.
उदय होता प्रभात देसाई सर्वांशी सांगत, मी पाहिले श्री दत्त काल रात्री म्हणून या. ऐसे काही दिवस जात, चामुंडा देवी प्रकट होत. देसाई भाऊ भयभीत पाहून तिथे झाले. चामुंडा देवी प्रकटात सर्व गायसी ओवाळीत, आणि दिव्य प्रकाशात गुप्त पाहती होतसे. राहता दत्त सहावसात, देवता देवता प्रसन्न होत. काही नजरी साधना करीत, देवता देती दर्शन ते. ऐसा महिमा अद्भुत येथे वर्णिला संक्षिप्त. श्री दत्त विजय ग्रंथ अद्भुत महिमा येथेचा. या अध्यायाचे करिता पठन. महालक्ष्मी होई प्रसन्न, रक्षिती देवता भक्त लागून, उणे न पडे काहीही. ही दत्ताची अक्षरमूर्ती, देवता देवता येथे राहते. करिता पारायण एकचित्ती, दर्शन देतील देवता. अध्याय 5 ओवी संख्या 106. पारायण वाचून पूर्ण झालेले आहे. आजचा भाग इथं संपूयात. उद्या भेटूया पुढील अध्यायासह. पारायण आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी, पारायण वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. दत्त मी माझी सेवा या गुरुचरणी अर्पण करत आहे. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त.